देवी देवतांकडे बघितले. समस्त देवी देवता चिंतेने मग्न दिसले. भगवान महादेवाने चिंतेचं कारण विचारलं. त्यावेळेस देवी देवतांनी चिंतेचं कारण सांगितलं. नाथ, आमची इच्छा आहे की तुम्ही शरीरावर लज्जा रक्षणासाठी एखादी वस्तू बनवली पाहिजे. सर्व देवतांनी जेव्हा भगवान महादेवाला विनंती केली त्यावेळेस भगवान महादेवाने आपल्या तपोबलाने आपलं मुख आग केलं आणि आपल्या जिव्हेतून एक दिव्य पुरुष निर्माण केलेला आहे. ज्या दिव्य पुरुषाला निर्माण केल्यानंतर भगवान परमात्म्याने आपल्यामध्ये असणारी संपूर्ण शक्ती त्याच्यामध्ये प्रविष्ट केलेली आहे. आणि त्या दिव्य पुरुषाला, त्या जिव्हेतून निर्माण केलेला पुरुष आहे, त्या दिव्य पुरुषाला आदेश दिला, यानंतर तुम्हाला वस्त्र निर्माण करायचे आहे. त्या वस्त्रासाठी लागणारे संपूर्ण पदार्थ भगवान महादेवाने ज्याचं ज्ञान जिव्हेतून निघालेल्या त्या पुरुषाला दिलेलं आहे. समस्त वस्तू प्रदान केलेल्या आहे. आणि नंतर त्या दिव्य पुरुषाने अनेक वस्तूंना घेऊन वस्त्र निर्माण केलेले आहे. जे वस्त्र सर्व देवी देवतांना प्रदान करण्यात आलेले आहे. सर्व देवी देवतांना अतिशय आनंद झाला. सगळ्यांना अतिशय आनंद झाला. सर्व देवी देवता खुश झाले आणि त्यांनी त्या दिव्य पुरुषाला आशीर्वाद प्रदान केलेले आहे. महादेवाला विचारलं, या दिव्य पुरुषाचं नाव काय आहे? भगवान महादेवाने संपूर्ण देवी देवतांच्या समोर त्या दिव्य पुरुषाचं नामकरण केलेलं आहे. महादेव म्हणतायत, हा माझा ज्येष्ठ पुत्र आहे. माझाच अंश अवतार जरी म्हटलं तरीही चालेल. तुम्ही महादेव म्हणून या दिव्य पुरुषाचे पूजन केलं तरीही चालेल. माझ्या जिव्हेतून याची उत्पत्ती झालेली आहे म्हणून याचं नाव आहे जिव्हेश्वर. बोला जिव्हेश्वर भगवान की जय. जिव्हेश्वर भगवान की जय. जिव्हेश्वर भगवान की जय. जिव्हेश्वर हे नाव दिलेलं आहे. आणि महादेव म्हणताय की याची उत्पत्ती माझ्या